आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. आपल्याला माहीतच असेल अथवा नसेल तरी पुन्हा सांगतो, गेली 6 वर्ष जे मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन म्हणजेच मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही राबवतोय. त्या मोहिमेद्वारे मी शक्यतो दररोज चांगल्या विषयावर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे मी दररोज कमीत कमी 5, 6, 10 स्टेटस माझ्या व्हॉट्सअपवर टाकत असतो. आणि ज्यांना कोणाला व्हॉट्सअप पाहायचे असतील तर त्यांचा संपर्क क्रमांक प्रथम माझ्या यादीत तो सेव्ह करावा लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या संपर्क क्रमांकाला व्हॉट्सअप करून तुमचा संपूर्ण नाव आणि तुम्ही कुठे राहता या शहराचं गावाचं नाव सांगावं लागतं. माझे सगळे संपर्क क्रमांक खाली माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत. आजचं माझा हा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे सर्वप्रथम आजचा विषय सांगतो. सेल रॉंगली परचेस्ड स्टॉक्स अथवा मराठीत खराब घेतला गेलेला समभाग विकणे. आता आज काय झालं मी सांगतो. आज सकाळी अंदाजे 6:50 वाजता एका गृहिणीचा मला असा निरोप आला की त्या ताईने असं लिहिलं, आपल्या यूट्यूबवरील सर्व व्हिडिओ मी रोज पाहते. तुम्ही सुरू केलेली समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम खूपच सुंदर आहे. एका व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितले होते की एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास जर तो स्टॉक चुकीचा असेल तर त्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही प्रवासाचे उदाहरण दिले होते. एखाद्या चुकीच्या गाडीत बसल्या जर आपण लवकरात लवकर त्यातून बाहेर पडलो तर आपल्याला ते सोपे पडते. परंतु आपण निवडलेला स्टॉक चुकीचा आहे हे ओळखण्यासाठी काय करावे याविषयी मला मार्गदर्शन हवे होते. कारण कोणतेही स्टॉक घेतलं ते काही प्रमाणात वर खाली होतात. तर आपण निवडलेले स्टॉक आपल्यासाठी चुकीचे आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याकडून मार्गदर्शन व्हावे ही विनंती. हे मला सर्वप्रथम तर हे मला खूप आवडले की त्या ताईनी किंवा त्या गृहिणीनी, आता मी त्या गृहिणी आहेत असं समजतो कारण मला माहीत नाही त्यांचं वय काय आहे, पण त्या महिला आहेत हे एवढं माहीत आहे. आणि त्यांनी ज्या अर्थाने मी जे काही त्या माझ्या व्हिडिओमध्ये बोललो होतो ते जसंच्या तसं त्यांनी लिहिलं आहे. याचा अर्थ त्यांनी व्यवस्थित तो व्हिडिओ ऐकलाय, म्हणजे ते लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकतायत. म्हणजे त्यांना शिकण्याची काहीतरी म्हणजे भरपूर आवड आहे असं मला कळालं. आणि सांगण्यास मला आनंद होतो की त्या अशा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या नाही आहेत. मी असं नाही म्हटलं की त्या एकदम खेड्यातल्या आहेत, गावातल्या आहेत, पण मोठ्या शहरातल्या नाही आहेत. म्हणजे हे कौतुक वाटतं. कारण अनेकांना काय वाटतं मुंबई आणि पुण्याचीच माणसं खूप हुशार. उलट मी तर तुम्हाला सांगतो, समभाग गुंतवणुकीत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद सगळी माणसं अतिशय अशिक्षित आहेत, म्हणजे अंगठा बहादर आहेत. म्हणजे मुंबई आणि हे सगळं याच्यात खूप मागे. पण मी बघितलं बाकी ठिकाणची माणसं मला सांगायला कौतुक वाटतं. आपले अकोल्याचे शरद भाऊ जे स्वतः शेतकरी आहेत. त्याच्यानंतर सोलापूरच्या इथे एक सांगोला म्हणून गाव आहे. त्या सांगोल्यामधील एक शेतकरी खूप व्यवस्थितपणे माझे व्हॉट्सअप स्टेटस पाहत असतात, व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांना खूप फायदा झाला कारण त्यांच्या चुका कमी झाल्या. गुंतवणूकदारांनो हे लक्षात ठेवा, अनेकांची अशी इच्छा आहे की त्यांना चमच्याने भरवावं किंवा स्पून फिडिंग करावं. खूप चुकीचं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर मी तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देतो आणि त्या उलट चुका होऊ नये तुमच्या नाही, म्हणजे माझ्याकडून ज्या घडल्या चुका किंवा सामान्य गुंतवणूकदारांकडून घडतात. आता सामान्य गुंतवणूकदार म्हणजे लगेच तुम्ही माझ्या घरावर मोर्चा आणू नका, मला असं बोलला.
सामान्य याचा अर्थ रिटेल इन्व्हेस्टर. मला ते म्हणायचं होतं. कारण आजकाल मला तर भीतीच वाटते, कुठलाही शब्द बोलला की काय पुढे होईल. असो, महत्वाचं म्हणजे उलट तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे की असा एक ग्रहस्थ आहे जो चुका घडू नये, चुका होऊ नये म्हणून तो आम्हाला सांगत असतो. आणि ह्या चुका काय मी कुठल्या कागदी म्हणजे पुस्तकात वाचून वगैरे नाही, माझे स्वतःचे अनुभव सांगतो की अनेक चुका होतात त्या टाळा. आता ह्या ताईंनी विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. आता समजा समभाग घेतल्यावर आत्ता कसं असतं, आपण योग्य बघूनच समभाग घेतो. समभाग घेतल्यावर पण आपल्याकडून काय चूक होते, आपण तिचं पुढे त्याची वाटचाल कशी चालली आहे समभागाची हे बघत नाही. काही अडचणी आल्यात का, शासकीय म्हणजे शासनाकडून काही अडचणी, शासनाकडून याचा अर्थ काही इम्पोर्ट ड्युटी कमी करणं, वाढवणं वगैरे वगैरे. मग छोटी छोटी उदाहरणं आहेत. आता समजा एखादी गोष्ट भारतात चीनवरून येते आणि चीन खूप स्वस्त विकते, तर भारतीय थोडे इंग्रजी शब्द येतील माझ्याकडून, मॅन्युफॅक्चरर शासनाला विनंती करते की त्यांच्यावर ड्युटी वाढवा, इम्पोर्ट ड्युटी वाढवा, म्हणजे आपले प्रॉडक्ट स्वस्त होतील. तर शासन ऐकतं कधी, कधी ऐकत नाही. नाही म्हणजे शासनाला शक्य नाही झालं तर मग त्या त्या मॅन्युफॅक्चरर्सना त्रास होतो. त्यांची फायनान्शियल्स कमी व्हायला लागतात, म्हणजे त्यांचं उत्पन्न कमी होतं, नफा कमी होतो. तर हे सगळं आपण लक्ष ठेवायचं असतं. किंवा काही ठिकाणी तर स्वतः प्रमोटर्स कंपनीची वाट लावतात, पैशाचं ज्याला इंग्रजीत सायफनिंग ऑफ म्हणतात तसं करतात, पैसे वळवतात. असे अनेक उदाहरणं आहेत. मला म्हणजे तुम्हाला काही नावं हवी असतील म्हणजे अशी कोसळलेल्या कंपन्यांची, जेट एअरवेज, व्हिडिओकॉन, किंगफिशर आणि अशी अनेक आहेत, अनेक. आता इथे एक उदाहरण घेतो मी. एक समभाग होता, त्यांचे प्रॉडक्ट चांगले होते, त्याचा 52 वीक हाय होता 1281.7. कधी होता? 16 फेब्रुवारी 2024. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने त्याने 16 फेब्रुवारीच्या आधी घेतलं असेल 400, 500, 600 रुपयाला, काही वाईट नाही, 900 रुपयाला. पण नंतर तो एकदम 1281 वरून तो 5 सप्टेंबर 2025ला 31.92 ला आला. आणि तो 23 पासून त्याचं ट्रेडिंग होत नाहीये. आता यात काय झालं हे मी तुम्हाला सांगतो. ते जे मॅनेजमेंट आहे किंवा प्रमोटर्स आहेत, काहीतरी मोठा गफला केला. त्याच्यानंतर म्हणजे ह्या कंपनीला तर अडचणीत आणलंच. आधी या कंपनीचं सांगतो. आता समजा तुम्ही बघताय, कधी अधेमध्ये बघायचं असतं, अरे हा 1200 होता काल, आज एकदम 900ला का गेला, उद्या 800ला गेला, 700ला गेला. तुम्ही कधी बाहेर पडणार? ताबडतोब बाहेर पडायचं. हेच मी त्या माझ्या व्हिडिओत सांगितलेलं. आता मी तुम्हाला काही लोकांच्या गमती सांगतो. नाही, मी 900ला घेतलाय, मी तो आज 600ला, मी तो 1200 गेल्याशिवाय विकणारच नाही. मग तो आता असं रडत बसतो 31.92 आणि त्याच्यानंतर नो ट्रेडिंग. म्हणजे तुम्हाला ते 31 रुपये पण मिळत नाहीत एका शेअरची. म्हणजे हे हे आता ह्या एका व्हिडिओत अनेक चुका मी तुम्हाला दाखवून दिल्या. आता याच्या पुढचं मी सांगतो. ह्या कंपनीने एका मोठ्या शासकीय फायनान्स कंपनीकडून 1500 करोड घेतलेले कर्जाने, आणि त्या शासकीय कंपनीने त्यांच्यावर खटला दाखल केला. ही गोष्ट मी वाचली. माझी याच्यात गुंतवणूक नाहीये, पण माझी
म्हणजे माझी त्या पूर्वीच्या आधी सांगितलेल्या 1281च्या भाव असलेल्यात माझी गुंतवणूक नाही आहे. पण माझी गुंतवणूक त्या शासकीय फायनान्स कंपनीमध्ये आहे. मी ताबडतोब माझे सगळे शेअर्स विकून टाकले. आणि एखाद्या कंपनीला 1500 करोड पचवणं शक्य नाही हो. त्याच्या त्याच्या त्या कंपनीच्या फायनान्शियल्सवर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे हे पण म्हणजे त्या कंपनीवर आधारित दुसरी कंपनी पण कोसळू शकते हे लक्षात घेऊन मी त्याच्यातून बाहेर पडलो. पण दुसरा एखादा असतं तर बघू रे काय होतंय, बघू काय होतंय. नाही, माझ्यात एवढी ताकद नाहीये. मला एकदम शून्य झालेलं मला नाही परवडणार. तर मला हे सांगायचं होतं. त्याच्यानंतर सम असे आता अनेक उदाहरणं आहेत हो, अनेक उदाहरणं आहेत. पण आता ते मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात कळालं असेल काय 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 होऊ शकतं. आता त्याच्यानंतर काय काय होऊ शकतं. प्रमोटर्स भरपूर स्टेक विकतात. असं झालं एक डिफेन्समधली कंपनी. प्रमोटर्सनी एवढे विकले की तो 2200चा 1100ला आलाय. पण मी म्हणजे मी देवावर खूप विश्वास ठेवतो. देवाने मला सांगितलं बाबा आता विक, आता तू 1800ला आलाय ना विक, लॉस बुक कर, काय असेल ते बुक कर. मी वाचलो की मी 1100ला तो परत आलेला, आत्ताशी वाढायला लागलाय. पण प्रमोटर्सने विकले हे ताबडतोब कळालं. प्रमोटर्स विकू शकतात किंवा त्यांचे प्रमोटर्स मोठ्या प्रमाणात प्लेज करतात शेअर्स. म्हणजे समजा 70% प्रमोटर्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि 64, 65, 60%, 50% त्यांचे प्लेज आहेत. प्लेज म्हणजे त्यांनी तारण ठेवले बँकेला आणि पैसा उचललाय. पण हे तर खूपच रिस्की आहे ना. कारण प्रमोटरनी हात वर केला की त्यांचे शेअर्स जाणार, म्हणजे प्रमोटरच्या हातून ते जाणार कंपनी. मग हे सगळे अशा अनेक गोष्टी असतात, अशा अनेक गोष्टी असतात. शासनाची काही धोरणं बदलली मग त्यांना तो अडचण येते. अशी एक आहे ना एक कंपनी जी हे बनवते, म्हणजे सोलर काय म्हणतात ते, सोलर पॅनल नाही, पॅनलला जे लागतात ते सोलर. पण त्यांनी शासनाला सांगितलेलं की चीनकडून आम्हाला त्रास होतोय. शासनाने 3-4 वर्ष शासनाकडून त्याच्यावर काही ॲक्शन घेतली गेली नाही. माझ्याकडे होते ते खूप होते, 100, 150 का 200ला घेतलेले 600 पर्यंत गेलेले. तो खाली यायला लागला तसं मी वाचलं, थोडं बघितलं, 400, 450ला विकून मोकळा. आज तो किती होऊ मला नाही फरक पडत. मी 2-3 वर्षात तेव्हा विकलेल्या पैशात मी दुसरे चांगले घेतले. आता मला हे पण सांगायचंय, हे मग आलेले लॉसमध्येच विकायचे का प्रॉफिटमध्ये विकायचे असला प्रश्न विचारू नका. असे अनेक गुंतवणूकदार आहेत, मी घेतलेल्या किमतीच्या वरच विकणार. ज्या कंपनीला जी अडचणीत आली आहे मॅनेजमेंटमुळे, प्रमोटर्समुळे, शासकीय धोरणांमुळे, कशाहीमुळे, ती परत ती उंची कशी काय गाठणार सांगा ना. त्याच्यामुळे हे असलं वेळे पण सोडून द्या. जिथे तुम्हाला कळतंय तिथून बाहेर पडा. आणि मी तुम्हाला एक सांगतो, 365 दिवस समभाग मंडईत चांगले समभाग घेण्याजोगे असतात. फक्त तुमचा अभ्यास, तुमची नजर पाहिजे. तुम्ही ना दुर्बीण लावून फक्त टीप मिळते का, टीप मिळते का, टीप द्या, टीप द्या, टीप टीप द्या, टीप, हे करत बसल्यावर कसं होणार हो. आणि टीप घेतल्याचे दुष्परिणाम मलाही माहिती आहेत. मी तरुणपणी असंच केलेलं. पण तो वर चढून कधी खाली येतो कळत नाही. विकायला गेल्यावर शून्य मिळतात, शून्य. त्या कंपनीचं काय सगळं गाशा गुंडाळून प्रमोटर निघूनही गेलेले असतात. मध्येच मी विषयांतर करून सांगतो, मी सदानकदा विनंती करत असतो, फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स घ्या, लॉंग टर्मसाठी ठेवा. आणि लॉंग टर्मसाठी म्हणजे समभाग घेऊन झोपायचं नाही.
आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपण गुंतवणूकदार काहीतरी वाचून, काहीतरी पाहून YouTubeमध्ये स्वतःला एकदम आपण राकेश भाई समजायला लागतो, वॉरन बफे समजायला लागतो. सगळ्यांना घरात, शेजारी सगळ्यांना आपण त्यांना सल्ले द्यायला लागतो. आणि ह्या सल्ल्याच्या नादात स्वतःला आपण खरंच आपल्यापेक्षा कोणी हुशार नाहीच आहे जगात असं समजतो. आणि तिथंच चुकतं. म्हणजे वाईट समभाग सुद्धा आपण विकत नाही. नुकसान आपलं होतं, समोरच्याचं होत नाही. त्याच्यामुळे हे असं कधीही करू नका. त्याच्यानंतर आता मागे माझ्या मते 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं, माझ्याकडे ना ओल्ड जनरेशन, ओल्ड स्टाईल IT कंपन्यांचे, माझ्यामध्ये 5 का 6 IT कंपन्यांचे समभाग होते आणि चांगले होते. कंपन्या चांगल्या होत्या, त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांना दिलंय. म्हणजे त्या कंपन्यांच्या तरुणपणी त्यांनी सगळ्यांना दिलंय. पण आता ते त्यांची जिथे ते IT इंडस्ट्री, जी इंडस्ट्री आहे ती आता त्यात सॅच्युरेशन आली. म्हणजे त्याच्यात वाढ होणं शक्य नाहीये. हे कसं असतं ना, एखाद्या कंपनीनी काही वर्ष 40%, 60%, 80% वगैरे दिला, 100% परतावा दर साल दर शेकडा दिला, पण जर ते स्वतःचं फील्ड बदलत नसतील तर मुश्किल आहे ना. मग त्यांची जागा नवीन कंपन्या घेतात. तर मी माझ्या स्टेटसला लिहिलं होतं की मी या ओल्ड जनरेशन IT मधून बाहेर पडतोय आणि न्यू जनरेशन IT मध्ये शिरतोय. कारण मी नावं नाही देऊ शकत कायद्यानुसार. मला केवढा फायदा आहे माहिती आहे का? जी कंपनी 4,000 5,000 लावते ती आज 3,000 आहे. आणि त्या दुसरं तुम्ही अभ्यास करताना पहा, ओल्ड जनरेशन IT कंपन्यांच्या प्राइस चार्ट असाच आहे. हो, असाच आहे, असाच, अगदी असाच. आता माझ्या एका ओळखीच्याने घेतलेला एक समभाग, तो 2020 का 2019 का माहित नाही मला, 1550 ला घेतलेला, आज तो 1400 का काहीतरी आहे. असाच आहे तो. मग काय मिळालं हो, दर साल दर शेकडा काय मिळालं? मग ह्या अशा चुका करू नका. किंवा मी डिव्हिडंडसाठी घेतो पैसे, म्हणजे समभाग. आता त्या कंपनी त्याने डिव्हिडंडसाठी घेतलेली. अहो, डिव्हिडंड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? आता एक समभागाची एक आस्थापना, त्याची किंमत 13 का 14,000 आहे. आता इंटरिम डिव्हिडंड त्यांनी आत्ता देत आहेत 65 रुपये. आदरणीय गुंतवणूकदारांनो, तुम्हाला कळतंय का? 13 दर प्रत्येक समभागामागे 65 रुपये हे देत आहेत डिव्हिडंड, इंटरिम. भले इंटरिम म्हणजे अजून ते सोडून सुद्धा आता 65 देत आहेत, अजून 35 देतील. वर्षभरात 100 रुपये डिव्हिडंड. पण 13,000 रुपये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 100 रुपये मिळत आहेत. तुम्ही काय 10ला नाही घेतलाय तो समभाग. ज्याने 10ला घेतला असेल ना, त्याला भरपूर फायदा आहे. पण तुम्ही घेणार 13,000ला, 9,000ला, 8,000ला, 10,000. मग काय काय मिळतंय? हे सगळ्या अशा चुका, अनेक चुका टाळा. आणि असे चांगले प्रश्न मला विचारा. आणि मी तर विनंती करतो, माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मला असं स्वतः विचारण्यापेक्षा कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि काल मला एका माणसाने खूप विनंती केली आहे, माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी मला काय सांगितलं, सर थोडक्यात समजून सांगा ना, आम्ही कसं समभाग घ्यायचे. तर मी आता ते बनवणार, कधीतरी ते टाकीन. तर माझा खरंच
प्रयत्न आहे की तुम्ही प्रत्येक समभाग गुंतवणूकदारांनी जे मला टीप द्या टीप द्या टीप द्या टीप द्या टीप द्या टीप द्या, मग त्या असं मला वाचण्यात आलं की पाकिस्तानसारखं अमेरिकेकडे काहीतरी मागत असतं, हे द्या ते द्या, तसं सारखं टीप द्या टीप द्या. अरे काय टीप द्या टीप द्या? मला त्या गृहिणीचं किंवा त्या ताईचं कौतुक काय वाटतं, तिने कुठेही लिहिलं नाहीये मला टीप द्या किंवा माझा हा पोर्टफोलिओ आहे तो मला सांगा, ह्यातले किती घाणेरडे आहेत सांगा, तो कधी विकू सांगा, का विकू, कुठला घेऊ, का घेऊ, हे असले काही विचारलेलं नाही. ती ताई स्वतः शिकून पुढे येण्याचा प्रयत्न करते, म्हणून मला त्या ताईचं कौतुक वाटलं. आणि मी माझ्या स्वतःचं असं म्हणणं आहे, मला घरातल्या स्त्रीला म्हणजे गृहिणीला जास्तीत जास्त ती जर सुशिक्षित झाली समभाग गुंतवणुकीत तर ते खूप चांगलं आहे. कारण आपल्या भारतातल्या माझ्या मते 95 ते 96% गृहिणी समभाग गुंतवणुकीत शून्य आहेत. मग हे अजूनही तसंच चाललंय, पती माझा परमेश्वर, ए पती तूच कर. आणि कितीतरी पतींना येत पण नाही, कारण ते पती काय सांगतात, माझ्या वडिलांनी नाही शिकवलं. हे पती लोकांचं ठरलेलं वाक्य आहे. असो, आजचा विषय कसा वाटला, माझा संपर्क क्रमांक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. हे तुम्हाला आवडलं असेल, अशाच काही चांगल्या मुद्द्यांवर तुम्हाला काही माहिती माझ्याकडून हवी असेल, कृपया मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्हाला खरंच हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, विषय चांगला वाटला असेल, कृपया तुम्ही स्वतःही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे मित्र मंडळी, परिवार, स्नेही, आई बाबा, भाऊ, नाना नानी, काका काकू, वहिनी, दीर, सगळ्यांना या माझ्या यूट्यूब व्हिडिओ वाहिनीला सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला सांगा. महत्त्वाचं कारण काय माहिती आहे ना, मला काय कोणी मोठा यूट्यूबर नाही व्हायचं आहे. ही माझी चळवळ तुम्हाला कळते की नाही माहीत नाही, ही कानाकोपऱ्यापर्यंत, भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेली पाहिजे. विसरू नका, अमेरिकेत 55% नागरिक हे समभाग गुंतवणूक करतात आणि भारतात 90 ते 95% करत नाहीत. मग त्यांना ही याची गोम माहीतच नाहीये की समभाग गुंतवणुकीतून भरपूर परतावा मिळतो. उठा, जरा उठा, झोपेचं सोंग घेतलंय ते दूर करा आणि छान पैसा कमवा. पण तुम्हाला काय वाटेल, नुसतं समभाग कुठलाही घेतला आणि लगेच अमीर झालं म्हणजे गरीब अमीर म्हणजे श्रीमंत झालो, असं नाहीये. An equity investment is an art. It is neither a fluke nor a gamble. आणि हे विसरू नका, शेअर्स में इन्वेस्टमेंट है तो सब मुमकिन है, बट कुठल्याही शेअर्स मध्ये नाही आहे. थोडाफार अभ्यास स्वतःला करावा लागतो. नमस्कार, जय हो, धन्यवाद.